महोदय, अभिजित वंजारीजींनी जी लक्षवेधी उपस्थित केली त्यात आणखीन एक विषय होता प्राचार्यांच्या भरतीला एनओसी ती झाली पूर्ण. आता जे जे कॉलेज प्राचार्यांच्या भरतीला एनओसी मागेल तर ती त्याची जी काही फाईल पूर्ण व्हायची असेल म्हणजे आता तो विषय संपला. आता प्रामुख्याने यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे पर्सेंटेजच्या भाषेत सांगितलं पण तेवढेच आहेत 200. तर त्याला आपण आकृतीबंध तयार केल्यानंतर आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय झालं आहे की बरीच म्हणजे उलथापालथ झाली आणि त्याच्यातून विद्यार्थी संख्या जी आहे ती 2025शी काढल्याशिवाय आता समजा एखाद्या कॉलेजमध्ये मराठीचं प्राध्यापकाचं पद रिकाम आहे पण मराठीची विद्यार्थी संख्या 2 राहिली. त्यामुळे आपण जॉईंट डायरेक्टरना विद्यापीठाच्या साहाय्याने त्या कॉलेजमध्ये एक जागा रिकामी आहे देऊया तर ती आणखीन कुणाला हवी आहे का असं एक 2-3 दिवसात करतो आहे आणि मग त्याप्रमाणे प्रत्येक कॉलेजला पदं मिळतील. मग त्यांनी रोस्टर करायचं आणि एनओसीला मागायचा विषय संपला. जूनपर्यंत ही सगळी भरती व्हावी असा प्रयत्न आपला चालला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या रिक्त पदांना भरायला फार वेळ लागणार नाही कारण कमी संख्या आहे. तुमचा जो एक मुद्दा तुम्ही काल मला लॉबीमध्ये सांगितला सभागृहात आपण मांडणी करत असताना अधिकाऱ्यांशी बोलायचं नसतं पण अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं की जसं आपण 1400 जणांचं मार्गी लावलं तर हे 41 का राहिले याचा अभ्यास करून ते पण विषय आपण मार्गी लावू.